रोज रोज भाजीला काय बनवायचं हे आपल्याला टेन्शन असतंच आणि कधी कधी भाज्यासुद्धा नसतात घरी. तर त्यावेळेस तुम्ही ही डाळ नक्की ट्राय करून बघा. ही आपण मटकीची डाळ बनवणार आहोत. एकदम कमी मसाल्यामध्ये आणि झटपट तयार होते. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला आता आपण सुरुवात करूया. इथं मी एक छोटी वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे. ती आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया आणि ह्याच्यातलं पाणी काढून आपण घेऊया. इथं मी आता धुवून घेतलेले आहे. तर आपण आता करायला घेऊया. तर कढईमध्ये आपण 1.5 चमचा तेल घालून त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा लसूण बारीक कट केलेला आपण घातला आहे. त्यामुळे छान टेस्ट येते. आणि 1 कांदा आपण बारीक कट करून घालूया आणि तो आपण थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर कांदा भाजल्यानंतर आपण त्यामध्ये 1 टॅमॅटो बारीक कट करून घालूया आणि टॅमॅटो पटकन भाजण्यासाठी आपण इथं मीठ घालायचं आहे. आता आपण टॅमॅटो 2 ते 3 मिनटं चांगला भाजून घेऊया. आता आपण ह्यामध्ये थोडा मसाला घालूया. तर 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर घालायची आणि 1 चमचा गरम मसाला. इथं आपण हे मसाले कांदा आणि टॅमॅटोसोबत चांगले भाजून घेऊया. थोडंसं तेल सुटायला लागलं की आपण ह्यामध्ये आता मटकीची डाळ घालून घेऊया. ही डाळ पण आपण मसाल्यासोबत 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायची. अशी डाळ तेलासोबत आणि मसाल्यासोबत परतल्यामुळे पूर्ण विरघळत नाही. तर आपण ह्यामध्ये आता आपल्याला हवं आहे तेवढं पाणी ॲड करायचं आणि त्यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचं पावडर घालणार आहोत आणि उकळी आल्यानंतर आपण हे 15 मिनिटासाठी कमी गॅसवर शिजवणार आहोत. आता आपली डाळ तयार झालेली आहे आणि एकदम झटपट अशी आपली ही डाळ तयार होते आणि चवीलाही छान लागते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. हे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा. तर आता आपली डाळ इथं तयार झालेली आहे. तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत सुद्धा सर्व करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.